पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैते आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले खाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावा भाव, आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले आईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठल विठ्ठल. पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले खाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय दातु महेंद्र. समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करू मन मान, पांडुरंग करू करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबोजतेगं स्फुरिते प्रकाशं. विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
प्राणदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निरचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमत्यादि लक्षण्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सुरमुनिगणवेष्टितं हरिहर ब्रह्मादि आराधनं विद्या ज्ञान कला गुणनिधि सिद्धेश्वरानां गुरु करुणा प्रेम शांती क्षमादीत भूषणं दाता च विश्वेजनं वंदे गगनगिरी परात्पर गुरु अज्ञान संहारिणं विठ्ठल विठ्ठल पिकलिया सेंद कडूपण गेले पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहुगावचे सुप्रसिद्ध संत वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वैराग्य महामेरू ज्यांच्या गाथेला पंचम वेद मानलं जातं असे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय यांचा 4 चरणाचा अद्वैत पर प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर पाहायचा म्हटलं तर जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय आपल्या जीवनामध्ये आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आलेला अनुभव या अभंगामधनं तुमच्या समोर प्रतिपादित करतात. अभंग जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबरायांचा आपलं पारमार्थिक जीवन जगत असताना तुकोबरायांच्या जीवनावर त्या परमार्थाचे जे काही संस्कार झाले आणि त्या संस्कारातनं तुकोबराय ज्या प्रकारे घडले गेले त्याचा अनुभव तुकोबराय सांगतात पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक दृष्टांत देतात पिकलेल्या शेंदात. ज्याप्रमाणे शेंदाचं फळ पिकतं आणि ते पिकल्याच्या नंतर त्याचा कडूपणा निघून जातो आणि ते फळ गोड होतं त्याचप्रमाणे पांडुरंग परमात्म्यानं आम्हाला सुद्धा गोड केलं. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबराय तुम्ही सांगताय पिकल्याप्रमाणे केलं गोड केलं तुमचा कडूपणा गेला म्हणजे नक्की झालं काय. तुकोबरायने अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये काम होता क्रोध होता लोभ होता हे तिन्ही विकार गेले नव्हे निमाले ठाईची जागच्या जागेवर संपले. त्याचा परिणाम काय झाला तुकोबराय अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुकोबराय म्हणतात सगळी सृष्टी मला आनंदमय भासू लागली. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात आठव नाठव गेले भावा भाव. अजून काही परिणाम झाले का तुकोबराय तुमच्या जीवनावर. तुकोबराय सांगतात एका अद्वैत स्थितीचं वर्णन तुकोबराय करतात. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. आता देवाच्या मध्ये माझ्यामध्ये काही अंतरच राहिलं नाही. झाला स्वयमेव पांडुरंग. देहाच्या वृत्ती सगळ्या संपून गेल्या. आठव गेला नाठव गेला भाव गेला अभाव गेला सगळं काही निघून गेलं. आता देव आणि मी वेगळे पण राहिलंच नाही. झाला स्वयमेव पांडुरंग. आणि तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे नरदेह मिळाला ना मग या नरदेह मिळाल्याच्या नंतर जर भाग्य दुसरं काही नाही. तुकोबराय सांगतात भाग्य हेच काय भाग्य
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे. नरदेहाची प्राप्ती झाली तर नरदेहाची प्राप्ती झाल्याच्या नंतर दुसरं भाग्य नाहीच म्हणता येणार. हो, स्वतः देव होणं याच्यापेक्षा दुसरं भाग्य काही उरलं नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा होता. सामुदायिक गुरुचरित्र पारायण 16 वर्ष 38व व या 38व्या वर्षातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. मी माझं भाग्य समजतो. पहिल्यांदाच आयोजक, नियोजक, संयोजक यांचे आभार मानतो. गेली 38 वर्ष चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि खरं जर पाहिलं 2 तपपूर्ती पूर्ण झाल्या आणि आता आपण 3ऱ्या तपपूर्तीकडे वाटचाल करायला लागलोय. 2 तपपूर्ती पूर्ण झाल्या म्हणजे ही पुण्यभूमी झाली. जिथं तप होतं 12 वर्षाचं एक तप, 3 तप झाली. 3 तप पूर्ण झाली म्हणजे ही तपोभूमी झाली. या भूमीला एक वेगळं वलय निर्माण झालं. तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचं सामर्थ्य कुणाला असतं? जो तप करतो त्याला. आणि मग त्रितपपूर्तीचा झाल्याच्या नंतर जी काही फलप्राप्ती दिसते ती इथं दिसते. त्याची फलप्राप्ती कुठं दिसते? इथं दिसते. एखाद्या दैवताची उपासना योग्य पद्धतीने जर झाली तर त्या उपासनेच्या माध्यमातून ते दैवत प्रसन्न होतं आणि त्या दैवताची, ज्याला आपण स्वयंभू देवस्थान म्हणतो किंवा जागृत देवस्थान म्हणतो, ती जागृत अवस्था कशामुळे प्राप्त होते तर तिथली नित्य उपासना ती त्या दैवताला जागृत करत असते. तुकोबरा एके ठिकाणी सांगतात, तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्याविना. कुठलीही घटना घडण्यासाठी विशिष्ट शुभ काळाची आवश्यकता असते आणि जोपर्यंत तो शुभ काळ येत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही गडबड केली, तुका म्हणे नाही चालत तातडी. अजिबात तातडी चालत नाही. कारण सगळं चालतं ते त्यांच्या इच्छेनं चालतं. चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवितो हरवीन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. सगळं त्यांच्या सत्तेनं चालतं. 38व्या वर्षामध्ये 6व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा आणि या सेवेच्या माध्यमातून जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय यांचा निवडलेला आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 6व्या दिवसापर्यंत जर पाहायचं म्हटलं, अभंगांची क्रमवारी जर आपण पाहिली तर काल संतपर अभंग झाला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आज 6वा दिवस आहे, उद्या 7वा दिवस आहे जागराचा, उद्या मागणीपर आहे. मग तुकोबरायांच्या गाथेमध्ये जी काही प्रकरण आहेत त्या प्रकरणानुसार 6व्या दिवशी स्थितीपर किंवा अद्वैतपर प्रकरण असावं असा एक संप्रदायानं घालून दिलेला दंडक आहे. वास्तविक पाहता पहिला दिवस आणि जागराचा दिवस एवढं पाळलं जातं, मध्ये काहीही चालतं, पण तरीही जे काही संप्रदायानं दंडक घालून दिले त्याप्रमाणे स्थितीपर किंवा अद्वैतपर असावा आणि तो दंडक पाळण्याचा प्रयत्न केला. अद्वैतपर प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडले. जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपला पारमार्थिक अनुभव सांगतात. वास्तविक पाहता तुम्ही आम्ही संसार कोटीतली माणसं, संसार करणारी माणसं, तुम्हाला आम्हाला परमार्थाचा अनुभव नसतोच म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही आम्ही परमार्थ करतो, भक्ती करतो, उपासना करतो, पण उपासना भक्ती करत असताना तुमचे आमचे अनुभव हे संसारिकच असतात. अनुभवाचे 2 प्रकार करतात, एक संसारिक अनुभव आणि एक पारमार्थिक अनुभव. पारमार्थिक अनुभव घ्यावा लागतो,
संसारिक अनुभव आपोआप मिळत जातो. कारण संसार हा प्रारब्धावर अवलंबून आहे आणि परमार्थ हा प्रयत्नावर अवलंबून आहे. आपण सहज म्हणून जातो, एखादा जर बिघडलेला मुलगा असला तर आपल्या मुखातून सहज वाक्य निघून जातं, लग्न झाल्यानंतर सुधरेल म्हणून. लवकर हसायला आलं बरं. विठ्ठल विठ्ठल लग्न झाल्यावर सुधरेल याचा अर्थ काय? तुमच्याकडे बघून म्हणत नाही बरं. लग्न झाल्यावर सुधरेल याचा काय अर्थ काय? तर संसार आपोआप होत असतो, त्याच्यासाठी विशेष प्रयत्नाची गरज भासत नाही, पण परमार्थ करण्यासाठी प्रयत्न लागतो. नवे नवे प्रत्येक जीवावर अनंत जन्म आपण घेतले. अनंत जन्मामध्ये आपल्यावर झालेले संस्कार आपली मनोभूमिका ठरवत असतात. ती मनोभूमिका ठरवत असताना आपलं वागणं, आपलं जगणं, आपलं बोलणं, आपलं चालणं याच्यावर आपल्या अनेक जन्माचे संस्कार आहेत बरं का. नवे नवे महाविष्णू मौली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्मांचं पुण्य, अनेक जन्मांचं सुकृत जर पदरी असेल त्याच्याशिवाय परमार्थ घडत नाही. अनुभव आहे आपल्याकडे, संसारातला अनुभव आहे, पण संसारातला अनुभव सगळ्यांना सारखा नसतो. समीर महाराज, संसारातला अनुभव सगळ्यांना सारखा नसतो. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. कालच महाराजांनी सांगितलं, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. सात्विक, राजस, तामस 3 प्रकारची माणसं आहेत, 3 वृत्तीची, 3 गुणांची माणसं आहेत आणि 3 गुणांच्या माणसांचा अनुभव हा वेगवेगळा आहे. एकसारखा कोणाचाच अनुभव नाही. संसारातला माझा अनुभव तुम्हाला सांगून तुम्हाला तो पटेल अशातला भाग नाही. एक सहज जाता जाता विनोद सांगतो मी. विनोद सहसा करून सांगत नाही कीर्तनातनं, पण आज ओघानं आले, महिला वर्ग जास्त आहे. भरत महाराज गंमत अशी होते, लोकांना जर हसवलं नाही तर महाराजाचं मार्केट डाऊन होतं. ते म्हणतात महाराजाला काहीच येत नाही. एक नवविवाहित जोडपं होतं आणि नवविवाहित जोडप्यामध्ये त्यांचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर 1-2 महिन्यामध्ये सारखाच वाद व्हायला लागला महाराज. आता सारखा वाद व्हायला लागला. तो ऑफिसला रोज जायचा आणि त्याचा जो सिनियर होता, त्याचा मित्र, त्याच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. त्या नवीन जोडप्यातल्या त्या नवरदेवानं विचारलं आपल्या मित्राला, माझ्या घरी सारखीच भांडणं होत आहेत बाबा, काहीतरी इलाज सांग. काहीतरी इलाज सांग म्हटल्यावर तो म्हणाला, सांगतो, मला अनुभव आहे बरं का याचा, माझंही असंच व्हायचं पहिलं. अनुभव आहे म्हणून त्यानं सांगितलं, त्याला अनुभव होता. संसारिकाचा अनुभव सांगतोय मी. नाही तर गाडी ट्रॅक मधनं बाजूला जायला नको. विनोदात सगळं होऊन जातं. हसल्यावर माणूस पहिलं सांगितलेलं सगळं विसरून जातं महाराज. मला याचा अनुभव आहे. माझी अशीच भांडणं व्हायची. मग काय करायचं? संध्याकाळी तो आता कामावरून घरी गेला, संध्याकाळी बायकोने जेवण वाढलं की तिला म्हणायचं, आज अशी काही भाजी झालीये, तुझ्या हाताला अशी काही चव आहे, अशी काही चव आहे की बस ला जवाब. एवढं त्यानं ऐकलं आणि हा त्याचा अनुभव घेऊन हा गेला बरं का. घरी गेला, त्याच्या डोक्यात होतं मित्रानं सांगितलेला सल्ला. वास्तविक पाहता दुसऱ्यानं सांगितलेलं आपल्या लवकर लक्षात राहतं, मित्रानं सांगितलेलं तर लवकरच लक्षात राहतं. तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायकोनं जेवणाचं ताट केलं आणि जेवणाचं ताट केल्याबरोबर तो जेवायला बसला. भाजीचा एक घास खाल्ला आणि एक घास खाल्ल्याबरोबर म्हणला, वा, अप्रतिम केलंच बरं का जेवण. आजपर्यंत मी अशी भाजी कधीच खाल्ली नव्हती. त्याचबरोबर बायकोचा रागाचा पारा चढला महाराज.
आणि बायको म्हणाली मी रोज करते भाजी तर ती आवडत नाही, आज शेजारणीकडनं आणली तर तुम्हाला गोड वाटते का? विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य त्या मित्राला आलेला संसारातला अनुभव याच्या कामाचा नाही. कदाचित त्याच्या घरची भांडणं मिटली असतील त्या अनुभवावरनं, त्यानं जो काही तोडगा केला त्या तोडग्यानं, पण याच्या घरची मिटली नाही, त्याच्या घरची वाटली. सांगायचं तात्पर्य संसारिकाला प्रत्येकाला अनुभव हा एकसारखा नसतो. प्रत्येक संसारिकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. पण परमार्थातला अनुभव हा प्रत्येकाचा सारखाच असतो. सगळ्या संतांना जे अनुभव आले ते अनुभव परमार्थातले सगळे एकसारखे होते. म्हणून एक अनुभव येतो त्याला परमार्थ म्हणायचा आणि अनेक अनुभव येतात त्याला संसार म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबाराय आपल्या परमार्थिक जीवनातला अनुभव या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. प्रश्न असा पडतो, महाराज तुमच्या परमार्थिक जीवनाचा अनुभव आमच्या काय कामाचा? तुकोबाराय 450 वर्षापूर्वी तुमचा काल संपून गेला, आज 450 वर्षाच्या नंतर तुमचा अनुभव आमच्या कामाचा आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो. पण संतांचे विचार हे कालातीत असतात. संतांच्या विचारामध्ये कधीही फरक पडत नाही. ते कुठल्याही काळामध्ये तंतोतंत लागू पडतात. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आलेला हा जो परमार्थिक अनुभव आहे, तो परमार्थिक अनुभव तुकोबाराय सांगत असताना तुकोबारायांच्या जीवन चरित्राकडे आपण थोडंसं पाहू. तुकोबारायांच्या जीवन चरित्रामध्ये तुकोबारायांचं एक सांसारिक जीवन, तुकोबारायांची साधक अवस्था आणि तुकोबारायांची सिद्ध अवस्था असे तुकोबारायांच्या जीवन चरित्रामध्ये 3 भाग करावे लागतात. त्याच्यामध्ये तुकोबारायांची जी साधक अवस्था आहे त्या साधक अवस्थेमध्ये जे काही तुकोबाराय घडत गेले आणि साधक अवस्था परिपूर्ण झाल्याच्या नंतरचा सिद्ध अवस्थेतला जो अनुभव आहे तो अनुभव तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर सांगतात. तुकोबारायांनी या अभंगाचं जे पहिलं चरण आहे त्याच्यामध्ये एक शब्द वापरला. बरं का, काय शब्द वापरला? दृष्टांतानं पटवून देण्याचा प्रयत्न केला. दृष्टांत का द्यावा लागतो? सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची गरज असते. सामान्य बुद्धीची जी लोक असतात त्यांना काहीतरी सांगावं लागतं पटवून देण्यासाठी, सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची त्यांना गरज असते. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक दृष्टांत देतात. अभंगाचं पहिलं चरण, पिकली कडूपण गेले, पिकली
पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबरायांनी अभंगामध्ये सेंद नावाचं फळ घेतलं. त्याला आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये शेंदाड म्हटलं जातं. आता हे जे शेंदाड नावाचं जे फळ असतं, ते शेंदाड नावाचं फळ ज्यावेळेला कच्च असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये 3 दोष असतात. कुठले 3 दोष असतात? 1 ते हिरवं असतं, 2 ते कडू असतं आणि 3 ते निबर असतं म्हणजे कठोर असतं. कधी? ज्यावेळेला कच्च असतं त्यावेळेला. आणि ज्यावेळेला ते पिकतं त्यावेळेला त्याच्यातले 3 दोष निघून जातात, त्याचा हिरवापणा निघून जातो आणि ते पिवळसर होतं. त्याचा कडूपणा निघून जातो, ते गोड होतं आणि त्याचा निबरपणा निघून जातो आणि ते मऊ होतं. 3 दोष गेले आणि 3 गुण प्राप्त झाले. तुकोबरायांचा विचार आणि तुकोबरायांची बुद्धी किती असावी याचा विचार करावा असं वाटतं. मला असा प्रश्न पडला, तुकोबरायांनी या शेंदाड फळाच्या ऐवजी जर आंबा हे फळ घेतलं असतं तर काय झालं असतं? शेंदाड या फळाच्या ऐवजी जर आंबा हे फळ घेतलं असतं तर काय झालं असतं? आंब्यामध्ये दोष आहे. आंब्यामध्ये दोष आहे. काही वेळेला आंबा वरून हिरवा दिसतो पण आतून पिकलेला असतो. काही वेळेला आंबा वरून पिवळा दिसतो पण आतमध्ये कच्चा असतो. काही वेळेला आंबा पिकलेला असतो पण तो गोड नसतो. म्हणजे गंमत अशी आहे की परिपक्व जी अवस्था आहे ना, परिपक्व अवस्था परमार्थ केल्याच्या नंतर येते. सिद्ध अवस्था म्हणू, साधक अवस्थेची परिपूर्ती ही सिद्ध अवस्थेमध्ये होते. परमार्थ ज्यावेळेला फळाला येतो, परमार्थ ज्यावेळेला परिपक्व होतो, त्यावेळेला परिपक्व कसा होतो? कदाचित आंब्यामध्ये का दोष आहे तुम्हाला सांगतो. आंब्याच्या झाडाला मोहर येतो. त्या मोहराला जेवढा मोहर येतो तेवढे काही आंबे लागत नाही. जेवढे आंबे लागतात तेवढ्या सगळ्याची काही कैरी होत नाही, कैरीपर्यंत जात नाही. मध्येच आभाळ येतं, मोहर जडून जातो, बरेचसे आंबे तिथं खाली गायब होतात, बरं का, जमिनीत जातात. पुढं काही आंब्यांची कैरी होते पण झालेल्या सगळ्या कैरीचा पाड सगळ्या आंब्याला काही लागत नाही. बरं, काही आंबे पाडाला सुद्धा लागतात पण तरी ते पिकतील का नाही याची खात्री नाही. त्याच्याही पुढे सांगू, पाड लागलेला आंबा आपल्याकडे काय केलं जातं? पाड लागलेला आंबा आपण तोडतो आणि तोडून तो आडीला ठेवतो पिकायसाठी. बरेचसे आंबे आडीला ठेवल्यानंतर सुद्धा नासतात. बरेचसे आंबे आडीला ठेवल्यानंतर सुद्धा नासतात. मला सांगायचंय काय, महाविष्णू मौली ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बरं का. आस्थेचिया महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे. अर्थ सांगू का? महाविष्णू मौली ज्ञानोबर सांगतात, आस्थेनं परमार्थ करण्यासाठी बरेच जण निघतात, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे. प्राप्तीच्या ठिकाणी किंवा इच्छित स्थळावर साध्यापर्यंत काही थोडकीच लोक जातात. दुर्दैव हे पाडाला लागलेला आंबा सुद्धा नासतो. म्हणजे परमार्थाच्या शेवटच्या उच्च अवस्थेपर्यंत असणारी लोक सुद्धा त्यांना डाग लागतो महाराज. परमार्थिकानं डाग लावून घ्यायचा नाही म्हणून वारकरी संप्रदायानं पांढरी कपडे दिली विशाल महाराज. का तर पांढऱ्या कपड्यावरचा डाग लगेच कळतो. मला काय सांगायचं हे तुम्हाला कळलं असेल, फोडून सांगायची गरज नाही. पांढऱ्या कपड्यावरचा डाग लगेच दिसतो म्हणून पांढरी कपडे स्वच्छ ठेवावी. नुसती पांढरी कपडे स्वच्छ ठेवू नये तर आपलं चारित्र्य सुद्धा स्वच्छ ठेवावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी नेहमी एक वाक्य सांगतो,
परमार्थ म्हणजे परिवर्तन. परमार्थ म्हणजे परिवर्तन. आपण किती वर्ष परमार्थ केला हे कामाचं नाही, आपण परमार्थ कसा केला हे महत्वाचं. किती वर्ष परमार्थ केला, मी एवढ्या वाऱ्या केल्या, मी तेवढ्या वाऱ्या केल्या, मी एवढे उपवास केले, मी एवढा मोठा कीर्तनकार, मी एवढा मोठा प्रवचनकार, मी एवढा मोठा गायक, मी किती मोठा हे मी म्हणून चालणार नाही. माझं मोठेपण माझ्या कलेवर नाही, माझं मोठेपण हे आचरणावर आहे. म्हणून संप्रदाय आचरण बघतो, गुण बघत नाही. वास्तविक पाहता तुम्ही आम्ही अशी माणसं आहे, तुम्ही आम्ही स्वतःला सज्जन सुद्धा म्हणून घेत नाही, घेऊ शकत नाही का? तुकोबारायाने एक सज्जनाची व्याख्या सांगितली, सांगताय का? तुका म्हणे तैसा सज्जनापासून सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जन कुणाला म्हणायचं माहितीये का? ज्याच्याकडे एकही अवगुण नाही त्याला सज्जन म्हणायचं. मग जरा आपण आपल्या अंतरंगात थोडस डोकावून बघायचं, आपल्याकडे गुण किती आहेत आणि अवगुण किती आहेत. मग आपण स्वतःला सज्जन म्हणू शकत, मग दुर्जन म्हणायचं का? बरं, दुर्जन म्हणायचं तर मग इथं कीर्तन ऐकायला आलाच नसता. मग आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही, मग आपण कोण? आपण स्वतःला काय म्हणून घ्यायचं? सज्जनही म्हणू शकत नाही, दुर्जनही म्हणू शकत नाही, मग आपण स्वतःला काय म्हणून घ्यायचं? कारण भगवान परमात्म्यानं सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता. मी दोघांच्यासाठीच येतो, एक साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी. मग तुमच्या आमच्यासाठी देव येईल, तुमचं आमचं काहीच किंमतच नाही तुम्हाला आम्हाला. मग तुमच्या आमच्यासाठी काय? तर तुमच्या आमच्यासाठी संत, तुमच्या आमच्यासाठी संत. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, तुकोबरायांनी स्वतःच्या जीवनातला पारमार्थिक अनुभव सांगितला. आपला विषय काय चालला होता? आंब्याचा विषय चालला होता. आंबा शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याच्यातून बाहेर येतो. परमार्थाच्या एका उच्च अवस्थेवर असणारी काही मंडळी त्यावेळेला सुद्धा आडीला लागल्यानंतर सुद्धा बाहेर निघतात. कशामुळं? तर दोष निर्माण होतो. तुकोबराय सांगतात, माझं जीवन भगवान परमात्म्याच्या कृपेनं असं काही परिपूर्ण झालं, असं काही परिपूर्ण झालं की ज्याप्रमाणे त्या पिकलेल्या शेंदाडाचं जसं कडूपण निघून गेलं, तसं भगवान परमात्म्यानं माझ्यावर कृपा केली आणि माझ्या जीवनातलं कडूपण निघून गेलं. तुकोबराय, तुमच्या जीवनातलं कडूपण गेलं, तुम्हाला भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त झाली. पण ती भगवान परमात्म्याची कृपा कशामुळे प्राप्त झाली? तुकोबरायांनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची एवढी एवढी उपासना केली, एवढी उपासना केली, एका आयुष्यात एका जन्मात नाही महाराज, तर माझ्या मागच्या अनेक जन्मामध्ये बहुता जन्मी आम्ही ह्याची करीत आलो, आम्ही मागे बहुता जन्मी ह्याची करीत आलो, आम्ही मागच्या अनेक जन्मांच्या मध्ये आम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि त्या भक्तीचा परिपाक म्हणून देवानं माझं जीवन त्या पिकलेल्या शेंगाडाप्रमाणे गोड केलं. माझ्या आयुष्यातला कडूपणा गेला. तुकोबराय, तुमच्या आयुष्यातला कडूपण गेला म्हणजे नक्की काय झालं? अभंगाचं दुसरं चरण. काम क्रोध लोभ मिळाले ठाई, काम क्रोध लोभ मिळाले ठाई, काम क्रोध लोभ मिळाले ठाई, काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ
माझं जीवन हे पिकलेल्या शेंगाप्रमाणे झालं. म्हणजे नक्की काय झालं तर काम क्रोध लोभ निमाले खाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. सगळी सृष्टी आनंदाची झाली. कशामुळं तर काम क्रोध लोभ हे विकार माझ्या जीवनामधून निघून गेले. काम क्रोध लोभ निघून गेले. महाराज या कामाची जर दहशत पाहिली, या जर कामाची दहशत पाहिली तर ती कामाची दहशत काही कमी नाही. नवे नवे या कामानं अनेकांना कामाला लावलं असा हा काम. कामानं अनेकांना कामाला लावलं असा हा काम. नवे नवे पुराणामधले जर दाखले पाहायचे म्हटले तर पुराणातले दाखले एवढे जबरदस्त आहेत. एवढे दाखलेत त्यांची यादी करायची म्हटलं तर पहाटे 4 पर्यंत त्यांच्या कथा चालतील. किती दाखले दिले नाथ महाराजांनी, भरपूर दाखले दिले. आता ते दाखले जर बघायचे म्हटलं एक भारूड आहे बरं का नाथ महाराजांचं. कामाजी कोतवाल याने बहुता नागविले, कामाजी कोतवाल याने बहुता नागविले, कामाजी कोतवाल याने बहुता नागविले, कामाजी कोतवाल याने बहुता नागविले. हरिहराची आबरू घेतो बैरागी चाची, हरिहराची आबरू घेतो बैरागी चाची, हरिहराची आबरू घेतो बैरागी चाची, हरिहराची आबरू घेतो बैरागी चाची. जमदग्नी गुरुवात नारीले महान महान रुची, जमदग्नी गुरुवात नारीले महान रुची, जमदग्नी गुरुवात नारीले महान महान रुची, जमदग्नी गुरुवात नारीले महान महान रुची. दोनाची भवतार मिळाला त्याची, दोनाची भवतार मिळाला त्याची, दोनाची भवतार मिळाला त्याची, दोनाची भवतार मिळाला त्याची. दुहार माय बाप दुहार, 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 दुहार माय बाप कामाजी कोतवाल याने नागविले भवतासी. हा जो कामाजी कोतवाल आहे, कामाजी कोतवालानं अनेकांना नागवलं. अनेकांना म्हणजे अरे देवादी देवांना सुद्धा सोडलं नाही. हरिहराची घेतो आबरू याती भय नाही. हरी म्हणजे कोण तर भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर. त्या मोठ्या मोठ्या देवांना जर कामाला लावले तर तुमची आमची काय दिशा. भगवान विष्णू कामाला जिंकता आलं नाही बरं का, कुणालाच कामाला जिंकता आलं नाही. तुमचा आमचा विषय सोडून द्या. देवादी देव आहेत त्यांना सुद्धा कामाला जिंकता आलं नाही. भगवान विष्णू जालिंदर नावाचा दैत्य, अगदी थोडक्यात सांगणार आहे, थोडक्यात, कारण यादी खूप मोठी आहे. अजून दुसरं प्रमाण बघायचं यादीचं. भगवान विष्णू जालिंदर नावाचा दैत्य, जालिंदर नावाच्या दैत्याबरोबर चाललेलं युद्ध. जालिंदर नावाचा दैत्य काही केले हरेना. भगवान विष्णूंनी शोध लावला नक्की काय भानगड काय, तो दैत्य हरत नाही याचं कारण काय. त्यावेळेला भगवान विष्णूच्या लक्षात आलं की त्यांची वृंदा नावाची जी पतिव्रता पत्नी आहे, त्या पतिव्रता पत्नीच्या सामर्थ्यामुळं जालिंदराचे पराभव होत शकत नाही. आणि मग त्या वृंदेचं पातिव्रत्य नाहीस करण्यासाठी भगवान विष्णूंनी जालिंदराचं स्वरूप प्राप्त करून घेतलं आणि त्या वृंदेचं पातिव्रत्य भंग केलं. वृंदेचं पातिव्रत्य भंग केल्यामुळं त्या वृंदेनं भगवान विष्णूंना शाप दिला. तो शाप काय होता की देवा
तू देव म्हणून घेतो स्वतःला, पण तू माझं पातिव्रत्य भंग केलं. मी तुला शाप देते की तू आजपासून दगड होशील. आणि त्या वृंदेच्या शापामुळं भगवान विष्णूंना गंडकी नदीमध्ये शाळीग्राम व्हावं लागलं. आजही तुमच्या आमच्या देवाऱ्यावर, आता आपल्याला किती माहिती आहे माहिती नाही मला माहित नाही, पण आपल्या देवाऱ्यावर अनेक लोकांच्या देवाऱ्यावर एक गुळगुळीत असा चकचकीत दगड असतो, त्याला शाळीग्राम असं म्हटलं जातं. तो शाळीग्राम हा भगवान विष्णूंचं प्रतीक म्हणून मानला जातो. भगवानाला, त्या देवाला पाषाणत्व कशामुळे प्राप्त झालं, तर ते वृंदेच्या शापामुळे प्राप्त. भगवान विष्णू सुद्धा कामाच्या तडाख्यातनं वाचले नाही, त्यांना सुद्धा मार खावा लागला. त्याच्या पुढं हरिहराची घेतो अब्रू. भगवान शंकराच्या जीवनामध्ये 3 वेळा कामानं त्यांच्यावर प्रहार केलाय. एक पहिल्यांदा जो प्रहार केला तो समुद्र मंथन झालं, आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर त्या समुद्र मंथनामधनं 14 रत्न बाहेर पडली, त्यातनं अमृत निघालं. अमृत कसं वाटायचं हा प्रश्न होता. त्यावेळेला भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं, आणि मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांना चकवा देत फक्त देवांना अमृत पाजलं. पण ते भगवान परमात्म्यानं जे मोहिनीचं रूप धारण केलं होतं, ते मोहिनीचं रूप जगामध्ये एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं की आजपर्यंत भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपासारखं सुंदर कुणीच नव्हतं. विश्व सुंदरी सुद्धा नाही भगवान विष्णूंच्या रूपाच्या पुढे. ही सगळी गोष्ट नारद महर्षीने जाऊन भगवान शंकरांना सांगितली, आणि भगवान शंकरांना सांगितल्याच्या नंतर भगवान शंकरांच्या मनामध्ये ते भगवान विष्णूंचं मोहिनीचं रूप पाहण्याची इच्छा प्रगट झाली. ही इच्छा प्रगट झाल्याच्या नंतर भगवान शंकर हे भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि विष्णूंना सांगू लागले, देवा मला तुमचं ते मोहिनीचं रूप एकदा पाहायचंय. ज्या तुमच्या रूपानं सगळ्या विश्वाला मोहिनी घातली, ते रूप मला एकदा पाहायचंय. भगवान विष्णू म्हणाले, ते रूप तुम्ही न पाहिलेलं बरं. का तर ते रूप मनामध्ये काम उत्पन्न करू शकतं असं ते रूप होतं. तुम्ही देवादिदेव महादेव आहे. तो शंकर म्हणजे वैराग्याचा महामेरू. जो शंकर स्मशानामध्ये राहतो, जो अंगाला राख फासतो, जो सगळ्या भोगांच्या पासून अलिप्त आहे, अशा अलिप्त असणाऱ्या भगवान शंकराच्या मनामध्ये सुद्धा काम निर्माण होऊ शकतो. याच्यासारखं मोठं दुर्दैव आहे. नवे नवे हा जो काम आहे, तो काम सामान्याकडे जातच नाही. ज्याप्रमाणे बोका हा मेलेल्या उंदराच्या मागे लागत नाही, त्याला जिवंत उंदीर लागतो, तसं या जे कामाचं जे गिराईक आहे, ते कामाचं गिराईक साधं सुद्धा कुणीच नसतं. काम हा मोठ्या मोठ्यांनाच गळाला लावतो, सामान्याच्या नादी लागत नाही. नाथ महाराज आपल्या एका भारुडातनं सांगतात बरं का, प्रसिद्ध भारुड आहे. आणि तुम्हाला तर बघा, मला येते तेवढं म्हणतो. तो केवळ पंचानन येड कामदन, 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 तो केवळ पंचानन येड कामदन. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने, लाविला जेने, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड
मना मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण. हो केवळ प्रपंचान नाथ महाराजांनी या येडक्याच्या माध्यमातून 11-12 जणांची नावं दिली, ज्यांना या मदन रूपी काम रूपी येडक्याने ज्यांना धडका मारल्या. इथं नाथ महाराज येडका म्हणतात. येडका कशाला म्हणायचं तर मेंढ्याच्या मध्ये जो नर असतो त्याला येडका म्हणतात. आता येडक्याची गंमत अशी आहे, तो येडका एका धडकेमध्ये प्राण घेतो. म्हणून इथं नाथ महाराजांनी त्याला येडक्याला निवडलं. हा जो काम आहे तो काम सुद्धा अशीच धडक देतो. बरं तो धडक कोणाला दिली हे सांगता येत नाही, कधी दिली हे पण सांगता येत नाही. असं ते सरळ येडका सरळ येतो पूर्ण. आपल्याला वाटतं बाजूला जातोय वाटतं, पण तो कधी आपल्याला धडक देऊन जातो हे कळत नाही. त्याला पंचानन म्हटलंय. पंचानन का म्हटलं? पंच अधिक आनन. पंच म्हणजे 5, आनन म्हणजे मुख. ज्याला 5 मुख आहेत तो पंचानन. मग 5 मुख कुठली तर पंच विषय, शब्द, रूप, स्पर्श, गंध या माध्यमातनं जो प्रगट होतो त्याला पंचानन म्हणायचं. म्हणजे काम कसा भोगायचा? शब्दानं, रूपानं, स्पर्शानं, गंधानं तो भोगता येतो, म्हणून त्याला पंचानन असं म्हटलं. नाथ महाराजांनी सांगितलं हा मदन रूपी येडका पहिली धडक कुणाला मारली? धडक मारिली शंकरा. शंकराला कुठं धडक मारली? आपली अर्धी कथा राहिली तिथं. विश्वमोहिनी रूप हे भगवान शंकरानं पाहिलं आणि भगवान शंकराच्या मनामध्ये काम निर्माण झाला. भगवान शंकराच्या मनामध्ये काम निर्माण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या खांद्यावर हात टाकला. कुणी? भगवान शंकराने. आणि म्हणून वैकुंठ चतुर्दशी असते कार्तिक महिन्यामध्ये, अमावस्येच्या आधी. त्यावेळेला भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची भेट असते. त्यावेळेला भगवान शंकराच्या पिंडीवर तुळशी वाहिली तरी चालते आणि विष्णूला बेल वाहिला तर चालतो. कधी? वर्षातून एकदा. सांगायचं तात्पर्य भगवान शंकर सुद्धा या कामाच्या तडाख्यातनं वाचले नाही. त्यांच्या मनामध्ये सुद्धा काम निर्माण झाला. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म याचा मातेरा. ब्रह्मदेव, ब्रह्मा विष्णू महेश याच्यामधला ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये सुद्धा काम निर्माण झाला. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाषी,
ज्यानं वेद जन्माला घातले, नवे नव्या सृष्टीची ज्यानं निर्मिती केली, असा ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये सुद्धा स्वतःच्या मुलीकडे पाहून काम निर्माण झाला. केला ब्रह्मयाचा मातेरा. त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा मात्र झालं. कशामुळं? कामामुळं मात्र झालं. इंद्रचंद्राची दरारा लाविला जेणे. इंद्राची गोष्ट तुम्हाला माहितीये. वेळ संपत आला, आपला प्रस्तावनेच बराचसा वेळ गेला. अजून अभंगाचं पहिलं चरण सुटलंय, बरंच राहिले अजून. इंद्रचंद्राची दरारा लाविला जेणे. इंद्र, त्या इंद्रानं काय केलं? गौतम ऋषींची पत्नी असणारी अहिल्या, ही जगामध्ये सर्वात सुंदर असणारी अहिल्या बरं का. आणि त्या अहिल्याची अभिलाषा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या अहिल्याला प्राप्त करून घेण्यासाठी एक दिवस त्या इंद्रानं रूप बदललं आणि रूप बदलून गौतम ऋषींच्या पर्णकुटीच्या बाहेर तो जाऊन थांबला आणि स्वतः कोंबडा झाला. कोंबडा आरवला आणि पहाटेचं स्नान करण्यासाठी गौतम ऋषी हे नदीला, गंगेला निघून गेले. पण रात्र उजाडली नव्हती. गंगेला जाऊन पाहिलं तर अजून चंद्र आकाशामध्ये तसाच होता. म्हणून ते पुन्हा माघारी आले. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की इंद्रानं आपलं गौतम ऋषींचं रूप घेऊन तो अहिल्याशी व्यभिचार करतो. त्याचा परिणाम गौतम ऋषींनी त्या इंद्राला शाप दिला. तो शाप काय होता? इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला ताळा भजनाचा. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले. त्या इंद्राला काय पडली? सहस्त्र भग पडली. अंगाला छिद्र झाली, सहस्त्र छिद्र झाली. तो इंद्र पळून जाताना त्यानं मोराचं रूप धारण केलं आणि मोराचं रूप धारण करून तो निघाला. म्हणून त्या मोराला सुद्धा अंगावर त्याच्या जी पिस आहेत आणि त्या पिसाला जे डोळे आहेत, ते डोळे कशाचं प्रतीक आहे? त्या इंद्राला दिलेला जो शाप आहे ना, 100 डोळ्याचा, 1000 डोळ्याचा, त्याचं प्रतीक म्हणून त्या मोराच्या पिसावर सुद्धा 1000 डोळे असतात. इंद्राला भग पडली, चंद्र काळा झाला. बृहस्पतीची पत्नी, देवगुरु असणारे बृहस्पती आणि त्या बृहस्पतींची पत्नी असणारी तारा, त्या तारेला उपभोगण्याचं दुष्कर्म गुरुमाता आहे ती, त्या गुरुमातेला भोगण्याचं पाप त्यानं केलं आणि मग चंद्र झाला काळा. नारद चुकला ताळा. आता तुमच्या आमच्या सामान्यांचं काय नाही, देव तर भुलले, पण तो नारद, जो नारद रात्रंदिवस देवाचं भजन करत होता. नारायण नारायण ज्याच्या मुखातनं वारंवार होतं. नवे देवाचा आवडता भक्त, देवानं सुद्धा म्हणावं नारदाला, नारद देव ज्याची पूजा करत होते तो नारद किती अधिकार संपन्न असेल. आणि त्या नारदाच्या मनामध्ये सुद्धा काम निर्माण झाला. मला सांगायचं काय, त्या नारदाच्या मनामध्ये एक दिवस काय झालं तर आपलाही विवाह व्हावा ही इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. भगवान परमात्म्याचं विश्वमोहिनी रूप पाहिलं आणि भगवान परमात्म्याकडे त्यानं एक विनंती केली, देवा मला सुद्धा लग्न करायची इच्छा होते. देव म्हणाले, आतापर्यंत महाराज म्हणून फिरत होतास, आता तुला दुर्बुद्धी का सुचली? आतापर्यंत तुझं चांगलं चाललं होतं, तुझ्या मनामध्ये ही दुर्बुद्धी का सुचली? देवा मला लग्न करण्याची इच्छा झाली. लग्न करण्याची इच्छा झाली हो. मग त्या विश्वमोहिनीनं स्वयंवर मांडलंय आणि त्या स्वयंवरामध्ये मला भाग घ्यायचा आहे बरं का. मला स्वयंवरामध्ये भाग घ्यायचा आहे. मग मला देवा तुमच्यासारखं रूप प्राप्त व्हावं, माझ्यासारखं रूप पाहिजे. तो त्याच्याशिवाय ती मला पसंत करणार नाही. देव म्हणाले ठीक आहे. आणि नारद गेले आणि नारद गेल्याबरोबर एका सरोवरामध्ये त्यांनी स्नान केलं सुंदर होण्यासाठी. आणि त्या सरोवरातनं बाहेर आल्याबरोबर त्यांना नारदाची काय झाली माहितीये का? नारदी झाली. त्यांची काय झाली? स्त्री झाली. आणि ती स्त्री झाली आणि त्या नारदांच्या पोटी 60 मुलं झाली. महाराज ही 60 मुलं म्हणजे काय? त्याला संवत्सर असं म्हटलं जातं. संवत्सर म्हणजे वर्षाचं नाव, प्रत्येक वर्षाला नाव. अशी 60 वर्षाची 60 नाव आहे. आता जे चालू आहे त्याला क्रोधी नाम संवत्सर असं म्हटलं जातं. प्रत्येक वर्षी नाव बदलतं. आता आपल्याला फक्त काय माहितीये? इंग्रजी वर्ष माहिती आहेत आपल्याला फक्त. आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो आणि शुभेच्छा पाडव्यालाच देणार म्हणतो. स्वतःला शुभेच्छा पाडव्यालाच आम्ही हिंदू आहे, पण त्या वर्षाचं नाव आम्हाला माहिती नसतं. आम्ही आमचे
वाढदिवस तारखेनुसार साजरे करतो, पण आम्ही शुभेच्छा कधी देणार म्हणतो? पाडव्याला द्या. आपल्याला जन्मदिवस, आपली जन्मतिथी आपल्याला माहितीच नसते. क्रोधी नाम संवत्सर आता चालू आहे. नारदाच्या पोटी 60 संवत्सर जन्माला आली. त्या नारदाला सुद्धा कामानं सोडलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं, पराशर नावाचा ऋषी अत्यंत तेजस्वी असं वैराग्य आहे त्याच्याकडं. आणि तो पराशर नावाचा ऋषी एक दिवस नदीच्या पलीकडे जायचा आहे. नदीच्या पलीकडे जाण्यासाठी नाव आहे आणि त्या नावेमध्ये मत्स्यगंधा नावाची एक मुलगी स्त्री त्या ठिकाणी नावाडी आहे. आणि ती त्या नावेमध्ये पराशर ऋषी बसले. अत्यंत तपोनिष्ठ असणारे, बरं, अत्यंत ज्ञान वैराग्य ऐश्वर्य संपन्न असणारे ते पराशर ऋषी त्या नावेमध्ये बसले. आणि नावेमध्ये बसल्याच्या नंतर त्या मत्स्यगंधेला पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये दुर्वासना निर्माण झाली. त्यांनी मत्स्यगंधेला सांगितलं, मत्स्यगंधे, मला तुझ्या बरोबर विवाह करायचा. मत्स्यगंधेचा नकार असताना सुद्धा त्यांच्या तेजानं तिला होकार द्यायला लावला. आणि होकार द्यायला लावल्याच्या नंतर त्या मत्स्यगंधे बरोबर दुर्व्यवहार करणार. तर ती मत्स्यगंधा म्हणाली की दुर्व्यवहार करता येणार नाही. का? तर दिवस आहे. आपल्या तपोबलानं त्या पराशर ऋषींनी दिवसाची रात्र केली. पाण्यामध्ये दुर्व्यवहार करता येणार नाही मत्स्यगंधेनं सांगितलं. ती होडी आधांतरी हवेमध्ये वर नेऊन स्थिर केली. मला सांगायचंय काय, त्या पराशर ऋषींच्याकडे एवढं सामर्थ्य होतं, एवढा सामर्थ्यवान असणारा, दिवसाची रात्र करू शकणारा तो महात्मा, पण त्या महात्म्याला कामाला जिंकता आलं नाही. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र, त्या विश्वामित्राची तपश्चर्या मेनकेनं भंग केली. आणि त्या मेनकेच्या पोटी शकुंतला नावाची मुलगी विश्वामित्र ऋषीला झाली. कोण विश्वामित्र? की ज्या विश्वामित्रानं आपल्या तपोबलानं प्रतिसृष्टी निर्माण केली. ही जशी सृष्टी आहे ब्रह्मदेवाची, तशी सृष्टी ज्याने निर्माण केली. एवढं सामर्थ्य असणारा विश्वामित्र, पण त्या विश्वामित्राला सुद्धा कामाला जिंकता आलं नाही. एवढा काम हा जर न जिंकण्यासारखा आहे, तर महाराज तुम्ही सांगताय काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. हे कसं काय? ऋषींना तो काम जिंकता आला नाही, देवाला काम जिंकता आला नाही. अनेक मोठे मोठे या कामाच्या बळी पडले. मग महाराज तुम्ही हा काम जिंकला कसा? तुकोबरा एका गोड प्रमाणानं सांगतात बरं का. देताय का प्रमाण? काया वाचा मने झाला विष्णुदास, 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 काया वाचा कामाला क्रोधाला लोभाला जिंकलं. कसं जिंकलं? तर आम्ही कायेन वाचेन आणि मनानं
विष्णुदास झालो आणि आम्ही एकदा कायेनं वाचेनं मनानं विष्णुदास झालो. त्यामुळे आम्हाला काम क्रोध त्याची बाधितीना, आम्हाला काम क्रोध यांचा बाध राहिला नाही. महाराज काम झाला, अजून क्रोध सांगायचा आहे. तुम्ही क्रोधानं बघू नका माझ्याकडे असं हटतो. अजून क्रोध सांगायचा. तशी 11:15 झाली बरं. क्रोधाला सुद्धा जिंकता आलं. अनेकांना क्रोधाला जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमदग्नी सारखा ऋषी होता. त्या जमदग्नी ऋषीनं काय केलं तर जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका आणि त्या रेणुकेच्या पोटी परशुरामांचा अवतार. सहज एक दिवस जमदग्नी ऋषींना सकाळी देवपूजेला लागणारं पाणी आणण्यासाठी रेणुका माता नदीवर गेली आणि नदीवर गेल्याच्या नंतर तिथं 2 माशांची जलक्रीडा पाहण्यामध्ये ती रेणुका मग्न झाली. रेणुकेनं बराच वेळ झाला तरी जमदग्नी ऋषींना देवपूजेसाठी पाणी आलं नाही. आता जमदग्नी म्हणजे क्रोधाचा अवतार. बराच वेळ झाला रेणुका पाणी घेऊन येत नाही. आल्याच्या नंतर जमदग्नी क्रोधिष्ठ झाले आणि आपला मुलगा होता परशुराम, त्या परशुरामाला सांगितलं की आपल्या आईचं क्षीर धडा वेगळं कर. दोष काय होता? त्या रेणुकेला दोष सांगितला. तुला पाणी आणायला लावलं होतं देवपूजेसाठी, तुला उशीर झाला. का उशीर झाला? अंतर्ज्ञानानं मला कळलं. तू तिथं जलक्रीडा बघत बसलीस माशांची आणि ती जलक्रीडा बघत बसलीस, तुझं पातिव्रत्य भंग झालं. मग तुला याचा परिणाम भोगावा लागेल. तो परिणाम काय भोगावा लागला? परशुरामाला आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? की आपल्या मातेचं शिर धडापासून वेगळं कर. आणि मागचा पुढचा विचार न करता परशुरामानं आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानली आणि एका क्षणामध्ये हातामध्ये असणारा जो परशु आहे त्या परशुनं धड आणि शिर वेगळं वेगळं केलं. जमदग्नी खुश झाले आणि आपल्या मुलाला सांगितलं तुला काय वर मागायचं तू माग. आता ते परशुराम होते आणि त्या परशुरामाने वर मागितला. तुम्ही मला मी मागेल तो वर द्याल का? ते म्हणाले हो मागेल ते वर देतो. आणि त्यांनी वरामध्ये आपल्या मातेला पुन्हा एकदा जिवंत करून घेतलं. जमदग्नी सारखा ऋषी या क्रोधानं नाडला. दुर्वास ऋषींच्या सारखा ऋषी या क्रोधानं नाडला. दुर्वास ऋषी ती कथा अजून लांब आहे सांगायला. मग अंबरीश राजा एकादशीचं व्रत पारणं सोडलं. दुर्वास ऋषींना आलेला राग, त्याचा परिणाम, दिलेला शाप अंबऋषीला तुला 10 जन्म सोसावे लागतील, तो भगवान परमात्म्यानं स्वतःवर घेतला. भगवान परमात्म्यानं पुढे 10 अवतार घेतले आणि दुर्वास ऋषींना त्या अंगावर सुदर्शन चक्र त्यांना हे करण्यासाठी मागं पाठवलं. म्हणजे दुर्वास ऋषी हा क्रोधाचा अवतार, जमदग्नी हे क्रोधाचे अवतार. लोभाचे सुद्धा अनेक अवतार आहेत. अनेक ऋषी होते, अनेक राजे होते, त्यांनी लोभ केला. सांगायचं तात्पर्य काम क्रोध लोभ हे तिन्ही विकार जगामध्ये कुणी जिंकू शकलं नाही. महाराज तुम्ही हे जिंकले. आता हे तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये काम कसा त्यांनी जिंकला तो दृष्टांत पूर्ण सप्ताहात 3 वेळा येऊन गेला. आता वेगळा पुन्हा सांगायची गरज नाही. तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबरायांचं वैराग्य आणि तुकोबरायांना बदनाम करण्यासाठी काल रात्रीच विषय झाला. कुटील असणारी वेश्या तुकोबरायांच्याकडे पाठवली गेली. तुकोबरायांनी तिला हात जोडले आणि हात जोडून सांगितलं. काय सांगितलं? जाई वो तू माते न करी जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नहो. इथं तैसे नहो का म्हटलंय माहितीये का?
त्या अभंगाचा एक बारकावा आहे. आम्ही विष्णुदास तैसे नव्ह. तैसे म्हणजे कैसे? तैसे म्हणजे पराशर ऋषी सारखे आम्ही नाही. तैसे म्हणजे विश्वामित्रासारखे आम्ही नाही. त्या विश्वामित्राचा एका क्षणात मी आणखीन तप बंद करून टाकलं, वैराग्य घालवून टाकलं. त्या पराशर ऋषी सारख्या एवढ्या महान ऋषीला एका क्षणात सत्यवतीनं मत्स्यगंधेनं बर्बाद करून टाकलं. पण आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही त्यांच्यासारखे नाही बरं का. आम्ही वैराग्यवान आहे. आम्ही विष्णुदास आहे. तुकोबरायांनी कामाला जिंकलं, तुकोबरायांनी क्रोधाला जिंकलं. मंबाजी बुवा सारख्या मंबाजी बुवांनी तुकोबरायांना काठीनं मारलं. तुकोबरायांनी संध्याकाळी कीर्तनामध्ये मंबाजी बुवा दिसत नाहीत म्हटल्याच्या नंतर मंबाजी बुवांच्या घरी जावं आणि मंबाजी बुवांचे हात सोडून द्यावेत. का बुवा, आज तुम्ही कीर्तनाला आला नाही, हात दुखतो का तुमचा? तुम्ही मला मारलं, कदाचित मला मारल्यामुळे तुमचे हात दुखत असतील आणि म्हणून तुकोबरायांनी त्या मंबाजी बुवाचे हात सोडून द्यावेत. तुकोबरायांनी क्रोधाला जिंकलं, तुकोबरायांनी लोभाला जिंकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तुकोबरायांच्याकडं. तो नजराना तुकोबरायांनी एका क्षणात नाकारला. आम्हाला पाकिट नाकारता येत नाही, कीर्तनाची पाकिट आम्हाला नाकारता येत नाही. तुकोबरायांनी एका क्षणामध्ये दिलेला नजराना माघारी पाठवला. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, सोने रुपया मा मृतिके सोने रुपया मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे तुकोबराय म्हणतात. अरे ते शिवाजी महाराजांचं घेतलं नाही ते जाऊ द्या, पण तुकोबरायांना लोक नव्हताच. स्वतः जवळची 65 लाखाची जहागिरी तुकोबरायांनी इंद्रायणीमध्ये ती खतपत्र सगळी बुडवून टाकली. म्हणजे तुकोबरायांना लोभ नव्हता. सांगायचं तात्पर्य, तुकोबरायांनी काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. खरंच त्यांचे ठाईच निमाले म्हणजे जागेवर संपले. याचा परिणाम तुकोबरायांच्या जीवनावर काय झाला तर सर्व आनंदाची सृष्टी झाली. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ही अवस्था तुकोबरायांना प्राप्त झाली. ही अवस्था तुकोबरायांना कशामुळे प्राप्त झाली? भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे झाली. आपण हे एकदा त्या भगवान परमात्म्याचं गोड असं नामस्मरण करू. विडोबार कुमारी सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग.
काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबरायांच्या जीवनामध्ये परमार्थिक जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती जी साधना केली त्या साधनेच्या जोरावर साध्यापर्यंत भगवान परमात्म्याच्या पोहोचले. त्या साध्यापर्यंत पोहोचत असताना जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबरायांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा जो परिणाम झाला तो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. आठवण गेले भावा भाव आठवण गेले भावा भाव आठवण गेले भावा भाव आठवण गेले भावा भाव जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय सांगतात माझी देहबुद्धी निघून गेली आणि माझी आत्मबुद्धी जागृत झाली. त्या आत्मबुद्धीच्या जोरावर तुका म्हणे मग नये वृत्तीवरील सुखाची शेजारी पहुड येणं. आता मी वृत्तीवर राहिलो नाही आणि वृत्तीवर न राहिल्यामुळे काय झालं तर आठव नाठव गेले भावा भाव आठव गेला नाठव गेला भाव गेला अभाव गेला आणि मी आता स्वतः देव झालो. मी वासुदेव तत्वता कळव येईल विचारिता. या अनुभव स्थितीवर जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय पोहोचले आणि तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की भाग्य भाग्य ज्याला म्हणायचं ते भाग्य तरी काय. वास्तविक पाहता तुमच्या आमच्या संसारिकाच्या दृष्टीनं भाग्य वेगळं आहे. मुलगा झाला तरी आपण भाग्य म्हणतो, चांगली बायको मिळाली तरी भाग्य म्हणतो, लग्न झालं तरीही भाग्य म्हणतो. पण तुकोबराय सांगतात भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा 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 भगवान बरा संता पाई संता पाई. तुकोबराय सांगतात भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. धन मिळालं त्याला भाग्य समजू नका, कारण धन हे अशाश्वत आहे. कधी येईल आणि कधी जाईल काही सांगू शकत नाही, कारण लक्ष्मी चंचल असते. लक्ष्मी एका जवळ राहत नाही. धन
पुत्र मुलगा झाला म्हणून भाग्य झालं किंवा भाग्य उदयाला आलं असं म्हणायचं नाही. कारण मुलगा झाल्याच्या नंतर वाटलेले पेढे, मुलगा झाल्यानंतर आनंदानं वाटलेले पेढे काही दिवसातच दुःखामध्ये परिवर्तित करतात. ज्यावेळेला म्हातारपणी ते मूल घराच्या बाहेर हाकलून देतं, त्यावेळेला मुलगा झाल्यानंतर आपण ज्याला भाग्य म्हणतो, त्यावेळेला मुलगा ज्यावेळेला घराच्या बाहेर काढतो, त्यावेळेला आपण आपल्यासारखं कपाळ करंट दुसऱ्या कोणाला मानत नाही. म्हणजे मुलगा हे भाग्याचं लक्षण असू शकत नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली मिळणं याला पत्नी चांगली मिळणं याला भाग्य म्हणायचं नाही. नवीन मी म्हणत नाही बरं का, तुकोबर आहे म्हणा. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. मग भाग्य कुठलं? निकट वास बरा संतापायी तुकोबर आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भाग्याची व्याख्या सांगतात. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी पारमार्थिक भाग्य म्हणजे काय? तर देवे दिला देह भजना गोमटा या झाला फाटा बाधिकेचा. देवानं तुम्हाला आम्हाला दिलेले हा देह दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. हा देह कशासाठी दिला? जेणे तू जोडसी नारायण. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी हा देह दिला. आणि या देहाची इतकी कर्तव्यता कशात? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे? तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यात आपल्या जीवनाचं सार्थक आहे. आणि तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. नवे नवे त्या जे साध्य निवडलं त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या साधनाचा अवलंब केला त्या साधनानं जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबराय त्या साध्यापर्यंत पोहोचले आणि आपल्या जीवनाची कृतार्थता व्यक्त करतात. तुकोबराय सांगतात
काम क्रोध दोन्ही दिले बंदी खाणी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबराय सांगतात काम क्रोध आम्ही काय केलं, दोघांनाही बंदी खाणी देऊन टाकलं, बंदी करून टाकलं आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही इंद्रियांचे मालक झालो. गोसावी असा शब्द आहे, पण शुद्ध शब्द असा आहे गोस्वामी असा आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे मालक. आम्ही त्या इंद्रियांचे मालक झालो. तुकोबरायांनी काम क्रोध जिंकले आणि आपल्या जीवनाची कृतार्थता व्यक्त केली. नवे नवे तुकोबराय सांगतात काम नाही झालो पाही रिकामा. ही जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबरायांच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. ही इति कर्तव्यता जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबरायांना जी प्राप्त झाली ती प्राप्त कशामुळे झाली, तर ती संतांच्यामुळे प्राप्त झाली. तुकोबराय सांगतात मी इथपर्यंत जर पोहोचलो तर ते कशामुळे पोहोचलो, संतांच्यामुळेच पोहोचलो. आपणही त्या संतांच्यामुळेच पहिल्या तीराला जाण्याचा प्रयत्न करू. एकदा संतांचं गोड भजन. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली कडूपण गेले तैसे आमा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले पाहिजे, सर्व आनंदाची तृप्ती झाली. आठव गेले भाव झाला स्वयं पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले खाईजे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मिले याची लागी. काम क्रोध लोभ निमाले खाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. यथामती यथा अवकाश संकल्पित वेळेपेक्षा थोडस जास्त अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी उदाहरण कर्नाटक शांत ते ऐकून घेतलं याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. या ठिकाणी मला ही सेवा करण्याची संधी दिली आणि पुन्हा वारंवार दत्त महाराजांची सेवा करण्याची संधी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मिळो. कारण हे व्यासपीठ असं आहे, या व्यासपीठानं अनेक वक्ते घडवले आणि इथून पुढे सुद्धा घडणार आहे. कारण हे स्थान कसं आहे, हे स्थान भगवान दत्तात्रयांचं स्थान आहे. भगवान दत्तात्रय म्हणजे जगताचे गुरु. कालच सांगितलं एकनाथी भागवतात की ओवी, जो जो दयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला दान. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्या भगवान दत्तात्रयाने आपल्या आयुष्यामध्ये 24 गुरु केले, आपण एकच करतो, एकही आपल्याला नीट टिकत नाही. पण दत्त महाराजांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरूंची यादी, आता तो प्रसंग नव्हता म्हणून आपण पुन्हा कधीतरी बघू, ते 24 गुरूंची नावं बघू. कारण तेवढ्या वेळेमध्ये सगळं बसवणं कसं असावं, थोडे परी निरे, नाही का? त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, शॉर्ट बट स्वीट. थोडं असावं पण गोड असावं, नाही का? थोडंच असावं. ते मगाचपासून असे बघत होते, मी म्हणलं त्या अभंगाचा परिणाम झाला काय, काम क्रोध लोभ निमाले खायचे, आणि त्यांनी क्रोध मग असंच चालू होतं. असं यथामती यथा अवकाश संकल्पित वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी केली. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे.
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझे जीव उरले पायीक. पण कुणाचे आभार मानण्याची काही आवश्यकता नाही. सगळे घरातलेच आहेत. घरातल्या माणसांचे आभार मानू नयेत असं मला वाटतं. एक आभार मानायचे फक्त मला, आजचे सौजन्यदाते. सौजन्यवाल्यांचे आभार मानले पाहिजेत, कर्तव्य आपलं नाही का. आजचे सौजन्यदाते यांचे आभार मानतो. या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.